आलात योग्य ठिकाणी आलात. थंबनेलवरून तुम्हाला आजच्या व्हिडिओचा विषय काय याचा अंदाज आलाच असेल. तो मूळ विषयाला हात घालण्याअगोदर सर्वात पहिले सातपुते सरांचे आभार की त्यांनी वास्तुशास्त्रावरती एवढ्या साऱ्या कमेंट केलेल्या आहेत. वास्तुशास्त्र कसे रूम हवे, कुठे रूम हवे, वास्तुशास्त्राचा प्लॅन द्यायला पाहिजे का, वास्तुशास्त्राविषयी एवढ्या साऱ्या कमेंट आलेल्या आहेत. अजून खूप साऱ्या वास्तुशास्त्रावरती कमेंट दिसल्या मला. आणि अजून एक जुनी कमेंट होती, एक शास्त्री सरांची एक 10 महिन्यापूर्वीची कमेंट होती. साहेब वास्तुशास्त्र छान सांगितले, एक व्हिडिओ बनवा ना वास्तुशास्त्रावरती, तुम्ही जसा बनवत्या एकदम सोप्या भाषेत तसाच. आणि सातपुते सरांच्या खूप साऱ्या कमेंट होत्या की सर प्लॅन बनवताना वास्तुशास्त्रानुसार प्लॅन बनवायला पाहिजे का, प्रॉपर वास्तुशास्त्रानुसार कसा प्लॅन बनवावा सर वास्तुशास्त्र हिस्ट्रीपासून सांगा आणि फायदे नुकसान. आणि आत्ताच शास्त्री सरांची परत एक कमेंट होती एवढ्या ह्याच्यात, इंजिनियर साहेब वास्तुशास्त्रावर व्हिडिओ बनवा, खूप आवडेल आम्हाला. खूप साऱ्या कमेंट आहे की ज्या वास्तुशास्त्र संदर्भात माझ्या व्हिडिओवरती दिसल्या की वास्तुशास्त्र याच्या अगोदरही खूप त्याचा वापर होत होता, त्यानुसार घर बनत होते, त्यानुसार घर वापर होत होता. पण आजकालच्या काही वर्षापासून वास्तुशास्त्र काही लोकांनी पैसा कमवायचा धंदा केलेला आहे. तुम्ही जेवढे समोरच्याला भीती तणावात ठेवशाल तेवढे लोक जास्त विश्वास ठेवतात. आणि तुमच्या सोबत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आजकाल लोकांनी फक्त वास्तू सोबत जोडलेलं आहे. तुमच्या घरात तुम्ही नापास झाले, तुमच्या घरात काहीतरी वास्तू असेल, तुमच्या घरात लग्न होत नाही, काहीतरी वास्तू असेल. प्रत्येक तुमच्या आयुष्यातला प्रत्येक प्रॉब्लेम सोबत लोकांनी फक्त वास्तू सोबत जोडलेले. प्रॉब्लेमच्या मागचं कारण फक्त वास्तू दोष आहे. आजकाल असं फक्त बिंबवलं जाते की तुमच्या घरात आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टी तुमच्या घरातल्या वास्तूवरती डिपेंड आहे. तुमचं जर वाईट होत असेल, तुमच्या काय अडचणी असेल, त्याचं फक्त एकच कारण आहे की तुमच्या घरात काहीतरी वास्तुदोष आहे. हे आजकाल फक्त लोकांच्या वरती बिंबवलं जाते. त्यामुळे वास्तुशास्त्राविषयी आजकाल एवढं सारं, अगोदरही वास्तुशास्त्र मानत होते, नो डाऊट वास्तुशास्त्र मानत होते, पण आजकाल लोक डोळे झाकून विश्वास ठेवत आहे. कुणी सांगेल त्यावरती विश्वास ठेवत आहे. मग तो सांगणारा किती सत्यतेचा आहे किंवा सांगणारा किती हुशार आहे किंवा सांगणाऱ्याला किती नॉलेज आहे हे न बघता, पण त्यांनी सांगितलं म्हणजे तो वास्तुशास्त्रानुसार बोलतोय याचा अर्थ त्याला हुशारच असेल किंवा तो सांगतोय म्हणजे तेच खरं असेल, असं अजिबात नाही. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वास्तुशास्त्र मेजरली बेस्ड ऑन सायन्स अँड एन्व्हायरमेंट असे बिलकुल नाहीये. तुम्ही जर हे फॉलो नाही केले तर घरात भूतप्रेत येतील, तुम्हाला कायम त्रासच होणार आहे, असे बिलकुल नाहीये. आणि जर वास्तुशास्त्र तुम्ही फॉलो केले म्हणजे तुम्हाला सक्सेसच भेटणार आहे, दुःख भेटणारच नाही, त्रास होणारच नाही, असे पण बिलकुल नाही. पण असे पण नाही की तुम्ही याला इतके निग्लेक्ट करावे की तुमच्या हेल्थवर याचा परिणाम होईल. आता ह्यावरतीच मी एक सिरीज बनवण्याचा विचार केलेला आहे की वास्तुशास्त्र बद्दल एक पूर्ण सिरीज घेण्याचा विचार केला आहे की वास्तुशास्त्रामध्ये काय काय गोष्टी येतात, त्याच्या मागचं काही सायंटिफिक कारण असू शकतं का, काही लॉजिक आहे का, काही मॅजिक आहे का, या सर्व गोष्टी बद्दल मी एक सिरीज बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे ती सर्व गोष्टी सांगणार आहे. जे वास्तुशास्त्र मानतात त्यांना पण ते बघून त्यांना काहीतरी त्यांना माहीत होणार आहे, जे मानत नाही त्यांना पण त्यात बघून काहीतरी माहीत होणार आहे. मी त्याबद्दल एक पूर्ण सिरीज बनवण्याचा प्रयत्न करणार आहे की वास्तुशास्त्राबद्दल. त्यात मी सर्व काही गोष्टी सांगणार आहे. त्यात मी माझं वैयक्तिक मत सांगणार आहे. काही गोष्टी असेल ज्या पूर्वीपासून चालू आलेल्या आहेत त्या पण सांगेल. त्यात काही लॉजिक आहे, काही मॅजिक आहे, काही सायंटिफिक आहे, काही विज्ञान आहे, सर्व मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर अनाउन्समेंट करतो की मी आता एक सिरीज बनवतो वास्तुशास्त्रानुसार. त्यामध्ये वास्तुशास्त्रामध्ये येणाऱ्या सर्व गोष्टी आपण कव्हर करू. त्यात नक्कीच तुम्हाला बघून एक खात्रीशीर आणि एक सांगतो की तुम्हाला खात्रीशीर जे सांगितलं जाईल ते परफेक्ट कसला तरी आधार असेल किंवा कुठेतरी ते दिलेलं असेल किंवा एकदम परफेक्ट असेल, ती ऑथेंटिक माहिती असेल, जी ओरिजिनल माहिती असेल तीच तुम्हाला सांगेल. असं अजिबात होणार नाही की तुम्हाला मी जे सांगितलेलं आहे आणि जे एकदम परफेक्ट किंवा जे खरं आहे तुम्ही त्याच्यासोबत जर कम्पॅरिझन केलं तर हे चुकीचं साबित होईल असं नाही. तुम्हाला इथे जे काही सांगितलं जाईल ते परफेक्ट, जे ऑथेंटिक आहे, जे खरं आहे, की जे चालत आलेले, जे मानताय, जे मान्यतेनुसार चालत आले, त्या सर्व गोष्टी तुम्हाला मी इथे सांगितलं. त्याला काहीतरी आधार असेल, जरी कोणी आधार विचारला तर त्याला ते पुस्तकाचं नाव असेल किंवा काही असेल तर त्यानुसार त्याला ते दिलं जाईल की ह्या गोष्टीमध्ये ह्या इथे हे दिलेले. तर करूया आपण आता एक चालू वास्तुशास्त्र सिरीज. त्याला नावच देतो मी वास्तुशास्त्र, सिरीजला नाव देतो मी वास्तुशास्त्र. मग वास्तुशास्त्रामध्ये येणाऱ्या सर्व गोष्टी
जे काही रूमच्या साईजेस असेल, रूम कुठे घ्यायची, रूमचा कलर काय पाहिजे, रूममध्ये एंट्री केल्यानंतर कोणतं झाड पाहिजे, कोणत्या दिशेला कोणतं झाड पाहिजे, खिडक्या कशा पाहिजे, खिडक्या कुठे दिल्या पाहिजे, त्यानंतर जो वरती फॅन असेल तर फॅनचा कलर कोणता पाहिजे, नंतर बीम येत असेल वरती तर बीम साठी रेमिडीज काय, म्हणजे यामध्ये मी तुम्हाला वास्तुशास्त्र पण सांगतोय. वास्तुशास्त्रामध्ये ज्या काही स्वस्त किंवा एकदम सिंपल ज्या तुम्ही वापरू शकता त्या रेमिडीज पण सांगतो. कारण की वास्तुशास्त्रामध्ये काही एखादा दोष असेल तर प्रत्येक वेळेस तोडफोड करूनच तो सॉल्व्ह होईल असं अजिबात नाही. तर मी तुम्हाला जे काही रेमिडीज वगैरे असेल त्या पण तुम्हाला मी सांगेन. तुम्हाला ती सिरीज आवडेलच, नक्कीच तुम्ही बघा व्हिडिओ. मी त्यामध्ये सर्व गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करेल. ज्या काही असेल फ्रीज, कलर, घड्याळ, आकार, आणि त्याच्यामागे जर काही मला जर लॉजिक वाटलं किंवा माझं काही मत असेल, वैयक्तिक मत, जे माझ्या बुद्धीला मला वाटते की हा याच्यामागे हे कारण असू शकतं, तर मी ते कारण पण सांगण्याचा प्रयत्न करेन. की मला वाटतं की हा याच्यामागे पूर्व साईडला मेन इथे जाण्यामागचं हे कारण असू शकतं की टॉयलेट बाथरूम जे म्हणते की टॉयलेट बाथरूम निवृत्त कॉर्नरमध्ये टॉयलेट बाथरूम देऊ नका. तिला दिलं तर काय होणार आहे, घरात कायम आजारी पडणार आहे, तुमच्या घरात कायम दवाखाना राहणार आहे. तर त्याच्या मागचं काय कारण आहे की तुम्ही जमतं ते पण तुम्हाला मी लॉजिक सांगण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला सांगणारच आहे की कुठे काय दिलेलं आहे, कोणत्या पुस्तकानुसार किंवा कोणत्या याच्यानुसार की आपण हे अशा गोष्टी मानतो. पण त्याच्या मागचं मला जे काही लॉजिक वाटतं किंवा मला जे वाटतं की हा याच्या मागे हे कारण असू शकतं की ह्या कारण इथे हे द्यायला नाही पाहिजे, तुम्हाला मी ते पण सांगेल. पण तुम्हाला मी परफेक्ट जे काही असेल ते सर्व तुम्हाला परफेक्ट सांगण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच तुम्हाला ती सिरीज आवडेल. त्यानुसार मी ती सिरीज आता बनवायला घेतो. तर त्या सिरीजनुसार मी व्हिडिओ बनवून जाईल. त्याला एक नवीन प्लेलिस्ट बनवून टाकतो यूट्यूबवरती. त्या प्लेलिस्टमध्ये सर्व वास्तुशास्त्राचा रिलेटेड व्हिडिओ असेल, तुम्ही ते सर्व एक चेक करून बघू शकता. तर थांबूया इथे. मंद आभारी आहे. पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा ही कमेंट तुमची. पुढचा व्हिडिओ त्याच विषयावर घेण्याची जबाबदारी आमची. तुम्ही इथपर्यंत थांबला होता म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा तयार झाला, यात ते मात्र शंका नाही. एक आपुलकीचा प्रश्न, कमेंट केली का? केली नसेल तर लगेच कमेंट करा की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर हवा ते. विषय किती सोपा असू, अवघड असू, साहित्य रिलेटेड असू, सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा पुस्तकातील एखादी अवघड कन्सेप्ट असो, 10वी-12वीच्या पुस्तकातील एखादी कन्सेप्ट असो, तुम्ही स्पर्धा परीक्षा करताय त्या रिलेटेड एखादा सब्जेक्ट असो, टॉपिक असो, सिव्हिल सॉफ्टवेअरच्या रिलेटेड किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस रिलेटेड काही असो, जसे की एक्सेल, वर्ड, पीपीटी रिलेटेड, सामाजिक असो, राजकीय असो, धार्मिक असो, बिंदास कमेंट करा. पुढचा व्हिडिओ आपण तोच घेण्याचा प्रयत्न करू. बॉस टेन्शन मत लो, बिंदास कमेंट करो.